कृष्ण तूच सांग, आयुष्यातल्या अडीअडचणींचा सामना करत संसाराची लढाई जिंकाया आपल्या सोबत आपला नवरा असावा असं प्रत्येक बाईचं सपन असतं. पण इथं तर माझा नवराच माझ्या विरोधात आहे. सर, माझी साऱ्या दुनिया विरोधात जायची तयारी आहे. तिथं माझ्या आईचा नवरा काय चीज आहे? पण आमची आई आम्हाला चांगल्या आणि वाईटचा पाडा सांगत बसते. जगाने तिचं कितीही वाईट करू दे, पण तिला तिचा चांगुलपणा मात्र कधीच सोडायचा नसतो. त्यांना माझी खानावळण घर हवंय. दिलं तर माझ्या पोरींचं लगीन कसं होईल, आणि नाही दिलं तर पोरींचं लगीन लावायला बाप कसं येईल? काय करू? मी त्यांना वंशाचा दिवा दिला नाही, ते माझं नशीब. पण माझ्या नशिबाचे भोग माझ्या पोरींच्या नशिबी का? त्यांचं काय चुकलं? हे कसलं जगणं नशिबी आलंय माझ्या? कृष्णाई, या बागी आईचं दुखणं तुझ्यात सामावून घे. सर, मी त्या दोघांविरोधात जरा जरी आवाज उठवला ना तरी वाईट वाटतो आईला. का? कशासाठी एवढा पुळका? माझ्या आईला ना चांगल्या आणि वाईटाची चांगली समज आहे. तिला माहिती आहे की तिची गौरी बरोबर आहे, पण तरी आजवर ती तिच्या नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घालत आली. काय एवढं सहन करते ती, मला हेच समजत नाही. सर, आई जरी वरून सहनशील वाटत असली तरी आतल्या आत ती कुठेतरी तुटत असणार. आणि असंही प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेची काही मर्यादा असतात. आमच्या आईने ती मर्यादा कधी ओलांडली तर विचार जरी मनात आला ना तरी थरथरायला होतो मला. नाही गौरी, तू तुझ्या घराचा भक्कम आधार आहेस. तू तसा धीर सोडला तर कसं चालेल? तुझ्या आईने खूप सहन केलं आणि तसं दुसऱ्या कोणालाही सहन करायला लागू नये म्हणून तू 2 हात करायलाच हवे. आणि मला खात्री आहे ते तू करशीलच. फक्त धीर सोडू नकोस. नक्की सर. हॅलो गौरी, अगं आई घरी नाहीये ग. घरी नाही? मग कुठे गेली? बाहेर गेलीये, पण बराच वेळ झाला परत आली नाही. असं न सांगता तर कधी जात नाही आई. तेच तर गौरी, मला खूप काळजी वाटायला लागली ग. ताई, तू काळजी सोड, मी बघते. गौरी, हॅलो गौरी. हॅलो, हा? ते आई ते आई ना इंदुराणीच्या घरी गेली होती तिला समजवायला. किती समजवलं ना तरी ऐकणार नाही ही आई. ठीक आहे, मी घेऊन येते. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की